महाराष्ट्राला लोककलावंतांची परंपरा आहे। समाज प्रबोधनाचे वेगवेगळे विषय आपल्या कलेच्या माध्यमातून जनमानसात रुजवण्यासाठी लोककलावंत काम करतात। मात्र कलाकृती असताना देखील शासनाने अजूनही या कलावंतांना विचारात घेतलेलं नाही। अनेक सामाजिक समारंभांच्या माध्यमातून काम मिळालं तरच घर चालतं अशी परिस्थिती आहे। लग्न समारंभ, वेगवेगळ्या शहरातील जत्रांमध्ये जाऊन आपली कला सादर करून हे कलावंत आपला उदरनिर्वाह करतात। आमचे जीवनच या कलेवर आहे। लोकांचे मनोरंजन करून आम्ही आमचे घर चालवतो, तर आमचे प्रश्न शासनाने समजून घ्यावे अशी या लोककलावंतांची अपेक्षा आहे। हा पारंपरिक धंदा आहे आपलं वाजवण्याचा, लोकांच्या पुढं आपलं कला मांडायची, लोकांचं मनोरंजन करायचं। आणि आम्ही कमीत कमी ह्या कार्यक्रमाला आता 12-13 वर्ष झालं ह्या कार्यक्रमात आम्ही भाग घेतो। आम्हाला बऱ्यापैकी मानधनी देतात, वहिनी बोलावतात, इथं प्रत्येक वर्षी बोलावतात। आणि आमचा म्हणजे सगळं जीवनच या कलेवर आहे। तर शासनाने थोडा आमचा बी विचार करावा असे आमचे एक म्हणणं आहे की आम्हाला कुठंतरी मानधन देऊन, मानधन आमच्यापर्यंत तर अजून कुठलं झालं नाही। काय आम्ही होलार समाजाचं आहे सर, आम्ही होलार समाजाचं आहे। तर आमच्या समाजातील जी काय वयोवृद्ध लोक असतील किंवा काय आमची काय असतील तरुण पिढी, आम्हाला थोडं शासनाने आम्हाला बी थोडं सहकार्य। आजपर्यंत आम्हाला शासनाकडून काही योजना वगैरे काही भेटलेली नाही। फक्त आमचं एक असं आहे की आम्ही लोकांचं मनोरंजन करतो आणि आमचे घरदार चालवतो सर। आम्ही लग्नात, तुमचे असे यात्रेचे कार्यक्रम असतात, त्या यात्रेच्या कार्यक्रमातून कुठं बोलवतील तिथे म्हणजे जिथं काय शुभ महिन्यातनी म्हणजे सर जर कार्यक्रम वाजवायला तरच आम्हाला काय काम असतं, नाही तर अन्यथा मग आपलं घरचंच काय असेल ते शेतीतलं यातलं बघायचं। अशा पद्धतीने आम्ही आता हे परवडतं का सर? आता चालू असल्या महागाईच्या काळात परवडायसाठीच करावं लागतं आम्हाला काम। असा एखादा प्रसंग आहे का ज्यात खूप संघर्ष करावा लागला, त्याच्यातली उभारी? अहो इतका संघर्ष म्हणजे आम्हाला या कामात म्हणजे लय संघर्ष करावा लागतो। बरेच वाजवणारे बी असतात, कोणाला काम मिळतं कोणाला नाही मिळत, त्यासाठी मग आम्हाला संघर्ष करूनच काम धंदा याकडे करावं लागतं सर। घरी कुटुंबात 5-6 जण आहेत की आमची। वहिनी हा इथं कार्यक्रमातून का म्हणजे घरी काय म्हणतात हे केल्यावर समाधानी आहेत का त्या? समाधानी आता कसं काय, आता तेवढ्यातले हो का, आता जेवढं मिळेल तेवढं त्यात समाधानच मानावं लागतं। लेकरांचे काय प्रश्न? लेकरांच्या शाळेच्या प्रश्नांसाठी तर आम्हाला इकडे कामाधंद्याला यावं लागतं। एवढ्यात बघतं का सर अशा कार्यक्रमातून आमचं कार्यक्रम हे असे आपले थोडेफार छोटे मोठे करायचे, घरच्या मुलांचं शिक्षणाचं बघायचं, खाया प्यायचं बघायचं, अवघड आहे। तर शासनाने थोडा आमचा बी विचार करावा सर, अशी एक आमची सगळ्यांच्या वतीने विनंती आहे।